आनंदीला कळलं तर नसेल ना की मीच मिस्टर गाडे पाटील आहे? म्हणजे तूच खरा मिस्टर गाडे पाटील आहेस? हो, मीच मिस्टर गाडे पाटील आहे. म्हणजे इतके दिवस माझी ताई गाडे पाटील म्हणून ज्यांच्याकडे मदत मागत होती, तिची सगळी दुःख ज्यांच्याशी शेअर करत होती, ते गाडे पाटील दुसरे तिसरे कुणी नसून तू आहेस? हो, मीच आहे मिस्टर गाडे पाटील. एक मिनिट. म्हणजे आनंदी जेव्हा पहिल्यांदा हरवली होती तेव्हा तिला ज्या गाडे पाटलांनी शोधून काढलं होतं ते गाडे पाटील तू आहेस? म्हणजे माझी ताई ज्यांना स्वतःचा सगळ्यात जवळचा आणि चांगला मित्र मानते तो खरंच तू आहेस? हो जान्हवी, मीच आहे मिस्टर गाडे पाटील. पण माझी तुला विनंती आहे जान्हवी, यातलं आता काही भावना मॅडमना सांगू नकोस प्लीज. अरे पण का सांगू नको? एक मिनिट. हे सगळं ना खूप कन्फ्युजिंग आहे. म्हणजे अजूनपर्यंत ज्या गाडे पाटलांनी माझ्या भावना ताईला मदत केली आहे तो तूच आहेस. आणि अरे तुला कळतंय का, ही गोष्ट जर माझ्या भावना ताईला कळली ना तर सगळ्यात जास्त आनंद तिलाच होईल. ती आतापर्यंत जेवढा तुझा राग करत आली आहे ना, कदाचित तिचा तुझ्यावर आता खूप जास्त विश्वास बसेल. कळतंय तुला? म्हणजे मी पण उगाचच तुझा राग करत होते. आणि तुला खरं सांगू का, मी माझ्या ताईकडून गाडे पाटलांबद्दल म्हणजेच तुझ्याबद्दल खूप काही चांगल्या गोष्टी ऐकल्या आहेत. माझा ताईचा तुझ्यावर म्हणजे गाडे पाटलांवर खूप विश्वास आहे. मग का सांगायचं नाहीये तुला हे? जान्हवी अगं, हे सगळं मला मान्य आहे, मला माहिती आहे सगळं, पण प्लीज आत्ता हे भावना मॅडमना कळायला नको ना प्लीज. अरे पण का सांगायचं नाहीये? नक्की काय रिझन आहे त्याच्या मागे? कारण मला सिद्धू म्हणून त्यांचं मन जिंकायचं आहे आणि मग त्यांना सांगायचं आहे की ज्या गाडे पाटलांवर तुमचा इतका विश्वास तो दुसरा तिसरा कोणी नसून मीच आहे. त्यांचा सिद्धूवरचा राग कधी जाईल मला माहित नाही, पण निदान तोपर्यंत तरी मला गाडे पाटील म्हणून त्यांच्याशी बोलायचं आहे. जान्हवी, मी तुला खरं सांगू, माझ्या पत्रिकेत दोष आहे ना, मग तू मला त्रास दे ना. का माझ्या माणसांना इतका त्रास देतोस? की तू ठरवलंय माझ्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक माणसाला असाच त्रास देत राहणार आहेस तू? अरे त्या तर किती लहान आहेत, तरी त्यांच्यावर संकट आणलंस तू. का का इतका निर्दयी वागतोस माझ्याशी? कुठे असतील आनंदी? किती घाबरल्या असतील त्या? तू असाच वागत राहणार आहेस का? मी आणि आनंदी आमच्या आयुष्यात किती खुश होतो, पण तू ते सगळं घडवून आणलंस आणि मला हे लग्न करायला भाग पाडलंस. का असं वागतोयस तू? का हे सगळं करतोयस? कुठल्या लग्नाची, कुठल्या संसाराची सुरुवात ही अशी असते? सुरुवातच जर का अशी असेल तर पुढे अजून काय काय बघावं लागेल? कसं होईल सगळं? हे बघ, जोपर्यंत माझ्या आनंदी इथे सुखरूप पोहोचत नाहीत ना, तोपर्यंत मी तुझं तोंड बघणार नाही आणि तुझ्यासमोर हातही जोडणार नाही. ही परीक्षा माझी नसेल, ही परीक्षा तुझी असेल. आजचा 1 वाजताचा मुहूर्त असा आहे की तो पत्रिकेतील दोषावर देखील मात करू शकतो आणि म्हणूनच मी 1 वाजताच्या मुहूर्ताचा हट्ट धरलाय.
जर का लग्न 1 वाजता लागलं नाही तर कोणकोणत्या संकटांना सामोरं जावं लागेल याचा कदाचित आपण विचारही करू शकणार नाही. पण गुरुजी, तुम्हाला तर माहितीच आहे ना किती मोठा प्रॉब्लेम झाला इथे. तुम्ही एक काम करा ना, पुन्हा एकदा पंचांग पहा. मला माहिती आहे नक्की काहीतरी मार्ग निघेल. शेवटी माझ्या धीराच्या आयुष्याचा प्रश्न आहे हो. ते शक्य नाही. विधिलिखित म्हणजे तुम्हाला चेष्टा वाटते का? सगळं आपल्या सोयीप्रमाणे घडायला तुम्ही सगळ्यांनीच याची काळजी घ्यायला हवी होती. पण जर तुम्हाला विधिलिखिताचं गांभीर्य नसेल तर त्याच्या भयंकर परिणामांना सामोरे जा. अजूनही वेळ गेलेली नाही. घड्याळात बरोबर 12:25 झालेत. एक वाजता नवऱ्या मुलानं मुलीच्या गळ्यात वरमाला, मंगळसूत्र आणि त्याच्या नावाचं कुंकू भांगेत भरलं तरीही होणाऱ्या अनर्थापासून तुम्ही वाचू शकता. नाहीतर परत फक्त रडत बसणं तुमच्या हाती राहील. काही करा, काहीही करून मुहूर्तावरती लग्न लावा. आई, आता कसं करायचं? भावना तर आनंदी आल्याशिवाय लग्न करणार नाही आणि आपला सिद्धू भावनाशी लग्न केल्याशिवाय गप्प बसणार नाही. हा पेच सोडवायचा कसा? बघतेच मी भावना लग्नाला तयार कशी होत नाही ते. तिच्या हट्टापायी मी माझ्या मुलाचा जीव धोक्यात नाही टाकू शकत.